नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बोलूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 7 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी हातगाव तालुक्यातील व उमरखेड तालुक्यातील मराठा बांधवांनी आज हातगाव येथे उमरखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आले होते. पाटील आज 6 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले. आम्ही समाजाचे दायित्व म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून आमचे कर्तव्य आहे की हातगाव तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे आम्ही आज रास्ता रोको केले आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो किंवा इशारा देतो की आमच्या जरांगे पाटलाच्या आणि आमच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य करून ओबीसीतून आम्हाला आरक्षण सगळे सोयरे कायदा लागू करावा. मराठा जालनामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी बचावण्यासाठी हाके अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. अंबडे मध्ये ओबीसी बांधवांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अंतरवाली सराटीच्या वेशीवरील मंदिरात आमरण उपोषण करण्याचं ठरलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि प्रशासन कशी भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. सर, मला सांगा की तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्या हद्दीमध्ये दाखल झालाय. काय तुमचा निर्णय झाला आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? आमची इथं लोकलच्या नेतेगणांबरोबर ओबीसीच्या जे काही जाणकार मंडळी आहेत त्यांच्याबरोबर आता बैठक होती आणि मग या बैठकीमधून आम्ही आमची पुढची रणनीती ठरवणार आहोत. आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. ते शिक्षण असेल, नोकऱ्या असेल, पंचायत राज असेल, या सगळ्या गोष्टी अबाधित राहाव्यात. आणि आमची पण काहीतरी भावना आहे आणि आमची पण काहीतरी म्हणणं आहे. या गोष्टींसाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने हे आंदोलन करत आहोत. शासनानं म्हणजे प्रशासनानं परवानगी जरी नाकारली तरी तुमचं काय भूमिका? आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत, आंदोलनावर ठाम आहोत. ओबीसीच्या दुर्बलांच्या, सामाजिकदृष्ट्या मागासांच्या हक्कांना कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचू नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत ठाम आहोत. शासनाचं काम करेल, पण आम्ही एक ओबीसी मधले नागरिक म्हणून आम्ही या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधून घेणार. मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमची गावं नाहीत का, तुम्ही तिकडं का आंदोलन करत नाही, हेच तुम्हाला गाव सापडले? माझा त्यांना सवाल आहे. या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला आचार, विचार, संचार स्वातंत्र्य आहे. कुणी कुठं जाऊन आंदोलन करायचं? आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि असं कुठलं बंधन आहे? कुणी सांगितलं कुठल्या गावात कुणी आंदोलन? तुम्ही कोण ठरवणार आहे? आमची लोक नाही आहेत का इथं? तुम्ही त्या भागामध्ये जाऊन दहशतीचं वातावरण त्या अंतरवेली सराटीमध्ये निर्माण केलेलं आहे. तिथल्या लोकांना तुम्ही एक वेगवेगळ्या पद्धती, तिथल्या लोकांची मागणी आहे, आम्ही तिथं जाणार आहोत. त्यामुळं कुठल्या गावात कुणी आंदोलन करायचं हे कोण तुम्ही ठरवणार आहे? त्यामुळे कायदा कानून आम्हाला नका शिकू. आम्हाला आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. तुम्ही शासनाकडून कुठलं आरक्षण घ्यायचं, काय करायचं तो तुमचा विषय आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाला, जे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे, जे संविधानात्मक आरक्षण आहे, जे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, ज्यांना गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये, ज्यांना या देशामध्ये नागरिक म्हणून जी एक दुय्यम सापत्न वागणूक मिळालेली आहे, त्या लोकांना मेन प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन आहे, प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे. गरिबी हटावचा प्रोग्राम कुणी सांगितलं तुम्हाला? आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम असतो? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा प्रोग्राम असतो. आज या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या ज्या जागा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये ओबीसीचा एखादा कार्यकर्ता निवडून आला का? एखादा माणूस निवडणुकीला उभा राहिला असेल तर फ्री अँड फेअर वातावरण या महाराष्ट्रामध्ये होते का? या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावीत. ओबीसी एकत्र येत नाही याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही असं कोणी समजू नये. आम्ही आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही जागरूक आहोत आणि आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत. तुमचं आंदोलन खामगाव जालना महामार्गासाठी प्रशासकीय पूर्तता झाली आहे अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली. परवाच दिल्लीमध्ये आयुष मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. काल मुंबईमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत एक बैठक झाली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने माझ्या स्वागतासाठी आले होते, असंही प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले. मंत्री साहेब, आज जिल्ह्यात आपले प्रथम आगमन झालेले आहे. आयुष विभाग काय आहे, त्याचा राज्याला काय फायदा होणार आहे काय? हे बघा, परवालाच मी दिल्लीमध्ये आयुष विभागाचा पदभार त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण या राज्यमंत्री पदाचा सुद्धा पदभार स्वीकारून काल मुंबईला त्या ठिकाणी आगमन झालं. त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतीस्थळाचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अभिवादन केलं आणि कालपासूनच आम्ही कामाला सुरुवात केली. काल मुंबई येथे आरोग्य विभागाच्या सर्व मुख्य अधिकारी आणि सन्माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यासोबतसुद्धा आमचे औपचारिक प्रेझेंटेशन, महाराष्ट्रामध्ये आपल्या आरोग्य विभागाचं काय चालू आहे, आयुषचं काय काम चालू आहे, केंद्राकडून आपल्याला काय त्या ठिकाणी आणखी मदत पाहिजे, या सगळ्या गोष्टीची माहिती काल आम्ही त्या ठिकाणी घेतली. आणि आज जिल्ह्यामध्ये येत असताना आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज त्यांचं आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्यांची पालखी आज पंढरपूरकरता त्या ठिकाणी प्रस्थान करत आहे आषाढीच्या वारीकरता. तर त्या पालखीचं सुद्धा आज या ठिकाणी शेगावमध्येच आम्ही दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी हजारो कार्यकर्ते जिल्ह्यातून स्वागतासाठी आलेले आहेत. त्याचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि आयुषच्या माध्यमातून जे तुम्ही प्रश्न विचारला, आयुष ही खऱ्या अर्थानं आपल्या भारताची देण आहे. या आयुषचे जे आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये आयुर्वेदाची जी सुरुवात किंवा त्याचं सगळ्यात अगोदर जे महत्त्व भारतातीलच आपल्या ऋषीमुनींनी त्या ठिकाणी ओळखलं आणि त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या कालखंडामध्ये त्याचा उपयोगसुद्धा झालेला आहे. पण मधल्या काळामध्ये आयुष हे लोप पावत गेलं. जी आमची वैद्य मंडळी होती, ज्यांना या आयुर्वेदिक औषधांची माहिती होती, ती दुसऱ्यांनी कुणी आत्मसात केली नाही आणि मग ती त्या लोकांच्या सोबतच लोप पावत गेली. पण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला पुन्हा पुनरुत्थान करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन केलं नवीन 2014-15 पासून. आणि आता त्या मंत्रालयाचा संपूर्ण पदभार मला त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी दिली, जबाबदारी दिली. निश्चित ही मोठी जबाबदारी आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आपल्या देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा लोक आयुर्वेदाला खूप महत्त्व देतात. आयुर्वेदिक औषधीला खूप महत्त्व आहे आणि म्हणून त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाला फॉरेन करन्सीसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते. आणि म्हणून त्याच्यावर चांगलं संशोधन, त्याची चांगली विद्यापीठं, त्याची चांगली प्रगती आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार हे काम आम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये करायचं आहे. निश्चित ते चांगल्या पद्धतीनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. साहेब, आज जे पालखीचं दर्शन आपण घेतलं, जी पालखी पंढरपूरसाठी निघाली, तो पालखी मार्ग अजूनही अडगळीत आहे. मागच्या वर्षी आपण आश्वासन दिलं होतं, पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल. कोणाला दिलं होतं पालखी नाही, आश्वासन कोणाला दिलं होतं? जनतेला. नाही, तुम्ही लोक असे उलटे प्रश्न काहून विचारत असतात? पण तुम्ही विचारला होता मला तो प्रश्न कधी? नाही. हे बघा, तो पालखी मार्ग 90% पूर्ण झालेला आहे. त्याच्यापेक्षाही जास्त पूर्ण झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं आणि काही टेक्निकल अडचणीमुळं फक्त हा 5 किलोमीटरचा शेगाव ते नागझरी हा रस्ता फक्त त्या ठिकाणी मागं आलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा इथले आमचे आमदार, माजी मंत्री आदरणीय संजय भाऊ कुटे असतील, खासदार म्हणून मागच्या काळामध्ये मी असेल किंवा आता मंत्री म्हणून मी असेल, निश्चित लवकरात लवकर त्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो मार्गसुद्धा पूर्ण करण्यासाठी तातडीचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.